ओम शांती. आजची मुरलीची तारीख आहे 15/2/2025. आज बाबा मुरलीमध्ये सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा तुम्हाला दैवी धर्म, श्रेष्ठ कर्म शिकवण्यासाठी आलेले आहे. म्हणून तुमच्याकडनं कोणतंही वाईट कर्म होता कामा नये. आपली बुद्धी खूप शुद्ध असायला हवी. बाबा सांगतात, देह अभिमान जर आला तर तुमच्याकडनं कोणतं महापाप होत असतं. देह अभिमान जागृत झाल्यानंतर एकतर दुसऱ्यांवर कुदृष्टी म्हणजे वाईट दृष्टी पडते, मनामध्ये वाईट विचार येतात. हे सर्वात मोठं महापाप आहे. आपण समजलं पाहिजे की माझ्यावरती मायाचा वार होत आहे आणि तुरंत आपण त्याच्यापासून सावधान होणं गरजेचं आहे. बाबा म्हणतात की ही पुराणी दुनिया आहे. पुराणी दुनियाचं आकर्षण आपल्याला आकर्षित करत असतं. परंतु ह्या पुराणी दुनियाच्या आकर्षणापासून मुक्त होण्यासाठी आपल्याकडे कर्मातीत अवस्था म्हणजे अशरीरी होण्याची अवस्था ही आली पाहिजे. आणि त्याचा जो अभ्यास आहे तो आहे मी आत्मा अशरीरी हो. हे दिवसभर आपल्या स्मृतीमध्ये कायम राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपली स्मृती पक्की होत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये येणारे विचार हे श्रेष्ठ, शक्तिशाली आणि आवश्यक येऊ शकणार नाही. बाबा विशेष आपल्या सर्वांना ध्यान देऊ इच्छितात, मुलांनो, तुमच्या मुखातून सतत छान छान वाक्य निघाले पाहिजे. म्हणजे कुणाही बरोबर हसी मजाक हा व्हायला नको. कारण हसी मजाक केल्यानंतरसुद्धा खूप काही नुकसान होत असतात. झालेल्या कमाईवर पाणी फिरत असतं. अनेकांची मनं दुखावली जातात आणि हा एक अवगुण आहे. याच्यापासून कर्म इंद्रिया आपल्या कुठेतरी चलायमान होतात म्हणजे चंचल होतात. आणि जर कर्मेंद्रियांवर आपलं अटेन्शन राहिलं नाही, कंट्रोल राहिलं नाही, तर निश्चित आपल्या ह्या कर्मेंद्रियांच्याद्वारे आपल्याकडनं कुठले ना कुठले पापकर्म होऊ शकतात. बाबा आलेले आहे आपल्या सर्वांची गती आणि सद्गती करण्यासाठी. बाबा नेहमी आपल्याला सांगतात, सत्कर्म करा, सत्वचन बोला, सद्दृष्टी ठेवा, सद्व्यवहार करा, म्हणजे आत्म्याची गती आणि सद्गती होईल. बाबा सांगतात की मी तुम्हाला सांगतो, बाबा बेहद आहे आणि मुलांना वरसा देखील बाबा बेहद देतात. लौकिक बापाकडनं जो वरसा मिळतो तो आपल्याला हदचा आणि बेहदच्या बापाकडनं आपल्याला वरसा मिळतो तो बेहद म्हणजे अविनाशी. त्याला कोणी चोरी करू शकत नाही किंवा त्याला कोणीही हक करू शकत नाही. असा वरसा प्राप्त करण्यासाठी बाबा सांगतात, तुम्ही पवित्र राहण्याची प्रतिज्ञा करा. आणि काही जरी झालं तरी बाबा मी माझा हात तुमच्या हातातून कधीही सोडणार नाही, अशी पक्की प्रतिज्ञा करा. बाबा सांगतात, मुलांनो, ध्यान ठेवा, कधीही कुणाबरोबर हसी मजाक करू नका ज्याच्यामुळे वातावरण विषारी होईल. स्वतःला खूप सावधान ठेवा. मुखातून कधीही कटुवचन निघणार नाही याची काळजी घ्या. आत्माभिमानी बनण्याची खूप प्रॅक्टिस करा. प्रत्येकाबरोबर प्रेमाने राहा. कधीही वाईट दृष्टी होणार नाही. जर झाली तर आपणच आपल्याला स्वतःला सजा द्या. निरंतर बाबांची आठवण आणि सेवा याचा बॅलन्स ठेवा. बाबा सांगतात, आता नाज नखरे सदा काळासाठी समाप्त. तुमची ही वानप्रस्थ अवस्था आहे, ह्या स्मृतीमध्ये नेहमी राहा.
वानप्रस्थ में एकच कार्य असतं, मला वापस घर जायचं आहे. बाबा सांगतात की तुम्हाला त्याच्या अगोदर बाबांची याद आणि सेवा याचा तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे. त्रिकालदर्शी बनवून राहायचं आहे. आता तुमच्यामध्ये जो बचपन आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही नाराज होणं, मूड ऑफ होणं किंवा रडणं, ह्या सर्व नाज नखऱ्यांपासून तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची आहे. कारण तुम्ही मोठे झालात, समजदार झालात. वानप्रस्थ याचा अर्थ आहे वाणीच्या पलीकडे जाण्याची वेळ आपल्या सर्वांची जवळ आलेली आहे. म्हणून आता नटखटपणा हा आपण सोडायला पाहिजे. बाबा दुसरा अजून सांगतात की मुलांनो, सर्व प्राप्ती संपन्न याची निशाणी काय आहे? तर नेहमी ती आत्मा, तो बच्चा नेहमी संतुष्ट असेल, भरपूर असेल. आणि भरपूर त्याची निशाणी काय असते? तर तो नेहमी उमंग, उत्साहामध्ये असतो. सेवेमध्ये हांजीचा पाठ, नेहमी सेवेमध्ये स्वतःचं पाऊल पुढे, नेहमी तत्पर अशी त्याची विशेषता असेल. म्हणून बाबा नेहमी सांगतात, एकांतामध्ये जाऊन एकाबरोबर सर्व संबंध जोडा. सर्व संबंधांची प्राप्ती करणं हीच आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे. ओम शांती.